नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण ऐकत आहात प्रीत नव्याने बहरली या कथेचा भाग 16. बाबा म्हणाले, आपलं एवढं मोठं घर बघून त्याला ऑकवर्ड वाटायला नको. दोघांचे आनंदी चेहरे उदास झाले. डॅडला त्याला त्याचा स्टेटस टाकून द्यायचं असेल. काही नाही ग, डॅड तिथे काय बोलतील काय नाही बोलतील आपल्याला काही कळणार नाही. तू का नाही सांगितलंस की त्याला घरी बोलवा, आमच्या समोर बोला म्हणून? आपल्याला कसं कळणार आहे दोघांचं काय बोलणं झालं? इट्स ओके आर्यन, पण घरी आल्यानंतर बाबा बोलतील ना, आणि सौरभ सांगेलच मला. दोघांनी वेगवेगळं सांगितलं तर काय करणार आहेस तू? तू बाबांवर अविश्वास दाखवतो आहेस आर्यन. खरं सांगू दे, डॅड त्याला भेटायला तयार कसे झाले याचाच मी विचार करतोय. डॅड सहसा त्यांचे निर्णय बदलत नाहीत. अंशुमनाने त्याचे बाबा डॅडचे चांगले बिझनेस पार्टनर आहेत. ते आपल्या बिझनेसमध्ये लॉस नाही करणार. तुला वाटतंय तेवढं सगळं सरळ होत नाहीये. काहीतरी गडबड नक्कीच आहे. तुला कळत नाहीये ते. बाबा इतक्या सहजासहजी तुझ्या लग्नाला परमिशन देणार नाहीत. वेट अँड वॉच. असं म्हणत आर्यन खोलीच्या बाहेर गेला. आता मात्र सानिका विचारात पडली. आर्यन असं का बोलत असेल याचाच विचार ती करू लागली. सकाळी प्रतापने सानिकाला वेळ आणि लोकेशन दोन्ही सेंड केले. आज बाबा लवकर गेले ऑफिसला? तिने गायत्रीला विचारले. हो ग, आज लवकर गेले. का? असं का विचारतेस? नाही, मला लोकेशन आणि वेळ पाठवली आहे ना मोबाईलवर, म्हणून विचारलं. आज बाबा सौरभला भेटणार आहेत ना? अगं मग इतक्या आनंदाची गोष्ट आहे ना, मग तू का उदास आहेस? नाही आई, आनंदाची गोष्ट आहेच. पण बाबा जर त्याला इथे भेटले असते तर मला अधिक आनंद झाला असता. बाबा तिथे काय बोलतील, कसं बोलतील, काय करतील काहीच कळणार नाही. इथे आपल्या डोळ्यासमोर जर राहिले असते तर आपल्याला थोडं बोलता आलं असतं, समजून घेता आलं असतं. मला खूप भीती वाटते बाबांनी जर काही केलं तर. सौरभ खूप साधा आणि सरळ मुलगा आहे. त्याला आढेवेढे नाही समजत. तो अगदी सरळ आहे. मनाने अगदी साफ आहे. मनात काहीही धरून ठेवत नाही. कोणावर कधी राग धरत नाही. कधी कोणासमोर मोठ्या आवाजात बोलत नाही. काळजी करू नकोस आणि जा, त्याला वेळ आणि लोकेशन पाठव आणि छान प्रिपेअर होऊन जा म्हणावं. जा जा, लवकर फोन कर त्याला. हो आई. असं म्हणून सानिकाने सौरभला फोन केला. त्याला वेळ आणि ठिकाण दोन्ही सांगितले आणि त्याला नीट समजावून सांगितलं. बाबांसमोर कसं उभं राहायचं, कसं बोलायचं, काय बोलायचं, सगळं त्याला समजावून सांगितलं. हे बघ सौरभ, एखादी गोष्ट नाही पटली ना तरी तू त्याच्यावर ओव्हर रिॲक्ट होऊ नकोस. बाबा जर तुला एखादं काही बोलले तर शांतपणे ऐकून त्यांची बाजू समजून घे. आपल्याला गोष्टी जुळवून आणायच्या आहेत, हो ना? थोडं नमतं आणि पडतं घ्यावं लागेल. एखादा शब्द जास्तीचा बोलले तरी तुला ऐकून घ्यावा लागेल. प्लीज प्लीज सौरभ, हे सगळं जमवून आणणं खूप गरजेचं आहे. बाबा तुला भेटायला तयार झाले याचंच मला आश्चर्य आहे. पण तुमच्या दोघांमध्ये काय बोलणं होईल मला नाही माहीत. एकतर बाबांनी मला तिथे यायला नकार दिला. तुम्ही दोघे घरात नसणार, बाहेरच तुमचं बोलणं होणार आहे. तुमच्यातलं संभाषण मला कळणार नाहीये. त्यामुळे ऑलरेडी मला खूप टेन्शन आलंय. सौरभ, एक काम करू शकतोस तू? बाबांना भेटायला गेलास की मला कॉल करून ठेव, म्हणजे तुमच्या दोघांचं बोलणं मला ऐकायला येईल. नाही ग, तुझ्या बाबांना कळलं तर? सौरभ म्हणाला. त्यांना कसं कळेल? तू शर्टाच्या खिशात ठेवून मोबाईलवर कॉल लावून ठेव. तुला थोडेच बोलायचं आहे, मी सगळं ऐकणार आहे ना. ठीक आहे. ठीक आहे, जमलं तर करतो. आणि हो, उगाच इतकं टेन्शन घेऊ नकोस, मी सांभाळून घेईन. तू सांभाळशील रे, त्यात काही शंका नाही. पण मला बाबांची भीती वाटते. बाबा तुला काय प्रश्न विचारून भांडवून सोडतील माहित नाही. सगळं नीट होईल, उगाच काळजी करत बसू नकोस. चल, मी तयारीला लागतो, ठेवतो आता फोन. ओके बाय, टेक केअर. बाय, टेक केअर. सौरभ छान तयार झाला. त्याने स्वतःचा एक सेल्फी काढला आणि तो सानूला पाठवला आणि तिनेही लगेच बघितला आणि त्यावर रिप्लाय पण दिला. छान दिसतोयस, अगदी हँडसम, माझ्या स्वप्नातला राजकुमारासारखा. तिने मोबाईलमध्ये असलेल्या फोटोवर आपले ओठ टेकवले आणि गालातल्या गालात हसली. सौरभ रेडी होऊन त्या ठिकाणी पोहोचला. आज त्याला इंटरव्ह्यूला आल्यासारखं वाटत होतं. तसाच फील येत होता. तो छान फॉर्मल शर्ट पॅन्ट शूज घालून आलेला होता. तिथे पोहोचल्यानंतर तेथील मॅनेजर बाहेर आला. त्याने सौरभकडे बघून शेक हँड केलं. हॅलो सर. हॅलो. सौरभ हसत म्हणाला. आपल्याला हॅलो हाय का करतो आहे, तो विचारात पडला. सर, टेबल नंबर 9 बुक केलाय प्रताप सरांनी.
सो त्यांनी तुम्हाला तिथे वेट करायला सांगितलंय. त्यांना यायला थोडा उशीर होईल. सो प्लीज तुम्ही तिथे जाऊन बसू शकता. ओके, थँक यू. त्याने सांगितल्याप्रमाणे तो त्या टेबलाकडे गेला. तिथे वेट करत बसला. सर काय घ्याल तुम्ही? थंड, गरम, चहा, कॉफी? नाही नको. सर आल्यानंतरच ऑर्डर करतो आम्ही. ओके. प्लीज बी कम्फर्टेबल सर. जशी वेळ सरकत होती तशी तशी सौरभच्या हृदयात धडधड वाढत होती. त्याचा श्वास फुलायला लागला होता. एसीत बसूनही त्याला घाम फुटलेला होता. तो मॅनेजर पुन्हा सौरभकडे आला. एक्सक्यूज मी सर. सौरभने त्याच्याकडे बघितलं. सर, प्रताप सरांचा कॉल आलेला होता. त्यांना 10 मिनिट पुन्हा उशीर होणार आहे. तुम्हाला थांबावं लागेल. इट्स ओके. मी वाट बघतोय. काही हरकत नाही. 10 मिनिटे करता करता सौरभ तिथे चक्क 2 तास बसला, पण प्रताप अजूनही तिथे पोहोचलेला नव्हता. सौरभ फोन का करत नाही म्हणून इकडे सानिका विचार करत बसली होती. तिने बरीच वाट बघितली. शेवटी तिने त्याला परत कॉल केला. हॅलो सौरभ. अरे काय झालं? कधीची वाट बघते मी तुझ्या कॉलची. कॉल का करत नाहीस तू? हॅलो सौरभ. अरे काहीतरी बोल. काय झालं? सानिका, तुझे बाबा अजूनपर्यंत आलेले नाहीत. काय? काय सांगतोस तू? हो, त्यांनी टेबल बुक करून ठेवला होता. मॅनेजरने मला तिथे बसवलं. 2 तास झाले. 10 मिनिटात येतो म्हणून असं करून 2 तास झाले. पण तुझे बाबा आले नाहीत. मॅनेजर येऊन मला सांगून जातो की सर 10 मिनिटात येणारच आहेत. तुम्हाला थांबायला सांगितलंय. दर 10 मिनिटांनी तो मला हेच सांगतोय. पण आता चक्क 2 तास झाले. मी वाट बघत बसलोय. पण हे कसं शक्य आहे? बाबा, अरे ते तर वेळेचे अगदी पक्के आहेत. त्यांना थोडी तरी वेळ इकडे तिकडे झालेली आवडत नाही. तू थोड्या वेळ वाट बघ. बाबा आले नाही तर तू तिथून निघून जा. मी बघते कोणाला काही माहित आहे का विचारून बघते. ओके. सानिका धावत धावत खोलीत गेली. आई, आजी, आर्यन. ती सगळ्यांना आवाज द्यायला लागली. आई, बाबा नक्की ऑफिसला गेले होते की कुठे आउटिंगला गेले आहेत? नाही, आधी तर ऑफिसलाच जाणार होते आणि बाबा तर सौरभला भेटायला जाणार होते ना. आई, सौरभ 2 तासापासून त्यांची वाट बघतोय. बाबा अजूनही तिथे पोहोचलेले नाहीयेत. बाबांनी टेबल बुक केलाय आणि दर 10 मिनिटांनी मॅनेजर सौरभला सांगायला येतोय की सर 10 मिनिटांनी येत आहेत. वारंवार येऊन सांगतोय की सरांना उशीर होणार आहे. सर 10 मिनिटात पोहोचतील. 10 मिनिट करता करता 2 तास झाले. बाबा अजूनही पोहोचले नाहीत. याचा अर्थ काय समजायचा आई? खरं तर मलाही आश्चर्यच वाटतंय, कारण तुझ्या बाबांना वेळेची किती किंमत आहे माहिती आहे ना. आणि वेळ म्हणजे त्यांची वेळ अगदी ठरलेली असते. त्यांना एक सेकंदही इकडे तिकडे चालत नाही. मग आज का ते असे वागत असतील? बघ सानुदी, मी तुला काल रात्रीच बोललो होतो ना की काहीतरी गडबड आहे. तू माझं ऐकलं नाहीस. मागून आर्यन बोलत होता. आय एम डॅम शुअर बाबांचा काहीतरी वेगळाच प्लॅन होता. आर्यन जोरजोरात हसायला लागला. तुला हसायला काय झालं? सानिका त्याच्यावर चिडली. काल बोललो होतो तर विश्वास नव्हता ना तुझा? आता बसला विश्वास? असं म्हणून तो निघून गेला. यांचा आरडाओरडा ऐकून आजी बाहेर आल्या. काय झालं? कशाचा एवढा आरडाओरडा सुरू आहे? काय झालं सानिका? आजी, आज बाबा सौरभला भेटणार होते. त्यांनी तिथे त्याला बोलावले होते. 2 तास सौरभ तिथे वाट बघत बसलाय. बाबा अजूनही पोहोचलेले नाहीयेत. तो मॅनेजर 10 मिनिटात येणार, 10 मिनिटात येणार असं सांगतो आहे. काय करायचं? त्याला फोन करून सांग की निघून जा म्हणावं. अगं पण आजी, तो निघाला आणि बाबा तिथे पोहोचले तर? सगळेजण एकमेकांकडे बघू लागले. क्रमशः. लेखिका ऋतुजा अतुल वैरागडकर. श्रोते हो, तुम्हाला काय वाटतं? सानिकाचे बाबा सौरभला भेटतील का? कमेंट करून अवश्य कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.